ख्रिस्ता ठाई प्रिय बंधू आणि भगिनीनो, आमच्या जीवनामध्ये पुष्कळ प्रश्न असतात. आपल्या जीवनाविषयी, व्यवहाराविषयी, आमच्या समाजाविषयी किंवा नातेवाईकाविषयी पुष्कळ प्रश्न प्रश्न म्हणजे अडचणी. आम्हाला काही समजत नाही. काय का बरं होत आहे असं? आणि आम्ही त्याचा उत्तर शोधण्यासाठी प्रयत्न करतो. परंतु जोपर्यंत प्रश्नच समजला नाही, तर उत्तर भेटणार नाही. कुठेही असो, परीक्षेमध्ये सुद्धा असो, प्रश्न समजला पाहिजे की काय आहे. त्या दुःखाचं दुःखाचा आरंभ, दुःख म्हणा, संकट म्हणा, कठीण परिस्थिती म्हणा, त्याचा आरंभ कुठून आहे ते आपल्याला समजलं नाही तर आम्हाला त्याचं उत्तर मिळत नाही, त्याचं सोल्युशन मिळत नाही, त्याला आम्हाला त्याच्यापासून सुटका मिळत नाही. कधी-कधी झगडा आहे, भांडण आहे, चिडचिडपणा आहे, कधी-कधी अडचणी आहेत, कधी-कधी पैशाच्या बाबतीत भानगडी आहेत, पैसा टिकत नाही. कधी-कधी कर्जबाजारी होऊन जातो आपण. कधी-कधी संकट येते, कधी अपघात होतात, कधी-कधी आमचे मुलं आमच्यासाठी संकट बनून जातात, अडथळा बनून जातात. कधी-कधी आमचे नातेवाईक आमच्यासाठी अडथळा बनतात. दोस्त मित्रसुद्धा आमच्या विरुद्धामध्ये कार्य करतात. आम्हाला बिलकुल चैन मिळत नाही. कधी-कधी आमच्या जीवनामध्ये एवढं संकट येते की आपल्याला झोप येत नाही, शांती नाही, किटकिट आहे, एवढं संकट येते. मग आम्ही कधी-कधी खूप रडतो, अंदरच्या अंदर रडतो. कोणी आपल्याला मदत होत नाही, कोणी आम्हाला सहारा होत नाही, कुठूनही आम्हाला मार्ग मिळत नाही. कधी-कधी खूप कंटाळा येतो. मग याच्यापायी पुष्कळ लोकांना जीव देण्याचा सुद्धा विचार येतो, आत्महत्येचा सुद्धा विचार येतो. एवढं संकट कधीच पाहिलं नाही अशा प्रकारे. आणि आम्ही त्याचा उत्तर मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. आम्ही असं करून तिकडून परंतु महत्त्वाची गोष्ट काय आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो? महत्त्वाची गोष्ट ही आहे की आम्ही खरोखर प्रश्न समजला पाहिजे. कुठून आम्हाला असा त्रास होत आहे, का म्हणून होता? तर आम्हाला बायबलमध्ये उत्तर मिळते की एफेसीकरास पत्र अध्याय 6 वचन 12 मध्ये आम्ही वाचतो, आमचे युद्ध रक्तमांसाच्या विरुद्धात नाही, रक्तमांसाच्या विरुद्ध नाही, तर दुरात्म्याविरुद्ध आहे. दुष्ट आत्मा, पुष्कळ प्रकारचा म्हणजे दुष्ट आत्मा आम्हाला फसवण्यासाठी प्रयत्न करतो, आम्हाला फसवण्यासाठी वाट पाहत. दुरात्मा कुठून आमच्यावर प्रहार करतो, आमच्यावर हल्ला करतो? दुरात्मा आमच्या स्वभावातूनच आमच्यावर वार करतो. आम्ही जेव्हा अडचणीमध्ये येतो किंवा आम्ही गरजेमध्ये आहोत किंवा आम्हाला आवश्यकता आहे, त्याच्यामधूनच दुरात्मा आमच्यावर वार करतो. आम्हाला माहीत आहे, येशूला 40 दिवस 40 रात्र उपवास केल्यानंतर त्याला अतिआवश्यक काय वस्तू होती? अशी अतिआवश्यक गोष्ट कोणती होती? अतिआवश्यक गोष्ट म्हणजे त्याला भूक लागलेली होती. आणि मग भूक लागलेल्या माणसाला अन्नाच्या बाबतीमध्ये फसवणे एकदम सोपे आहे, हे शैतानाला माहीत आहे. आणि म्हणून शैतानाने डाव पाहून त्या बाबतीमध्ये त्याला फसवण्याचा त्याने प्रयत्न केला. येशूची परीक्षा घेतली आणि म्हणाला, तुला भूक लागली ना, तर ह्या धोंड्याच्या भाकरी करून खा, अशा प्रकारे त्याने म्हटलं. परंतु प्रभूनं काय म्हटलं? प्रभूनं म्हटलं, अरे शैताना, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. प्रियजनो, आमच्या जीवनामध्ये सुद्धा अशा अडचणी पाहून किंवा अशी आवश्यकता पाहून शैतान आमच्या जीवनामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो आणि प्रवेश करून जातो आणि आमच्यामध्ये प्रवेश करून आमच्यामध्ये कार्य करतो. आम्हाला माहीत सुद्धा पडत नाही.
आम्ही काय म्हणतो, आम्ही तर चांगलंच केलं, हे आवश्यकच होतं, आपण असं म्हणतो. हे गरजेचंच होतं, आपण केलं ते. आपण करत आहोत ते गरजेचंच आहे. नाही, आम्हाला परमेश्वराची इच्छा शोधणे, ओळखणे, त्याच्यानुसार जीवन जगणे फार गरजेचं आहे. जेव्हा आम्ही परमेश्वराच्या इच्छेकडे वळतो, तेव्हा आम्हाला प्रश्न समजतो. परमेश्वराची इच्छा काय आहे? नाही, अशा प्रकारे मी स्वतः याच्या विरोधात लढण्याची गरज नाही, तर परमेश्वर स्वतः माझ्या विरोधात लढणार. निर्गमन ग्रंथाच्या अध्याय 14 वचन 14 मध्ये आम्ही वाचतो, परमेश्वर स्वतः तुमच्यासाठी लढेल, तुम्ही फक्त तिथं उभे राहा. तर अशा प्रकारे आमच्या जीवनामध्ये काय असावं, आम्ही स्वतः प्रश्नाचं उत्तर शोधण्यापेक्षा आपण परमेश्वराकडे सोपवून परमेश्वराच्या जवळ जाऊन परमेश्वराच्या इच्छेनुसार कार्य करणं सुरू केलं, तर आम्हाला आमच्या जीवनातले प्रश्न सोडवण्यासाठी सोपं होईल. मग सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, आपण सर्वात आधी परमेश्वराकडे वळलं पाहिजे, परमेश्वराच्या दिशेने वळलं पाहिजे, परमेश्वराकडे पाहिलं पाहिजे. परमेश्वरा, मला हे समजत नाही, परंतु तू माझा देव आहेस, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, म्हणून आपण परमेश्वराकडे पाहिलं पाहिजे. कधी कधी आम्ही स्वतःच ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो, चूक होते. आपण कधी कधी मग याच्यामध्ये दुसऱ्याला दोष देतो, दुसऱ्याला दोष, त्यांनी असं केलं, त्याच्यामुळं असं झालं, अशा प्रकारे. खरं म्हणलं तर हे कोणा दुसऱ्याचा हे नसते, आम्हाला शैतान किंवा दुरात्मा आम्हाला भटकवतो. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण परमेश्वराकडे वळूया, प्रार्थना करूया, प्रार्थनामय जीवन जगूया. आमच्या जीवनातले सर्व प्रश्न हल होतील. प्रभूकडे वळूया, प्रभूचे वचन ऐकूया, प्रभूच्या वचनामध्ये जीवन जगूया.